माननीय सभापति महोदय, बहुत महत्वपूर्ण सवाल पूछा है। प्रधानमंत्री फसल बीमा योजना जिन किसानों की फसलें तबाह और बर्बाद हो जाती है उनके लिए वरदान है, और मुझे बताते हुए खुशी है कि करोड़ों किसानों ने फसल बीमा योजना का लाभ उठाया है। आपने बिल्कुल सही कहा, निश्चित समय सीमा के अंदर किसानों को फसल बीमा में के अंतर्गत फायदा मिलना चाहिए अगर फसल का नुकसान हुआ है। और इसके लिए माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपको बताना चाहूंगा, हमने 2,90,00,000 किसान आईडी को राष्ट्रीय फसल बीमा पोर्टल से जोड़ने का काम किया है। किसान आईडी के माध्यम से माननीय अध्यक्ष महोदय, मैं केवल एक उदाहरण देना चाहूंगा। महाराष्ट्र सरकार का फसलों का नुकसान हुआ, व्यापक नुकसान हुआ असमय बारिश के कारण। 89 लाख किसानों को, 89 लाख किसानों की फसल की क्षति का आकलन सैटेलाइट आधारित रिमोट सेंसिंग के माध्यम से 5 दिन के अंदर करके 89 लाख किसानों के खाते में 14 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर करने का चमत्कार इसी के कारण संभव हुआ। और इसलिए मैं माननीय सदस्य को आश्वस्त करना चाहता हूं, हमने फसल बीमा योजना में भी कई तरह के परिवर्तन किए। जैसे एक आपने देरी की बात कही, हमने ये तय कर दिया है कि 1 महीने के अंदर राज्य सरकार को नुकसान जो हुआ है, रिमोट सेंसिंग के माध्यम से तो तत्काल पता चलता है कितना नुकसान हुआ है, लेकिन कई सरकारें अब इसको नहीं अपना रही। 1 महीने के अंदर उनको क्षति के आकलन करके जानकारी देनी पड़ेगी कि नुकसान कितना हुआ है। और उसके बाद सारी औपचारिकताएं पूरी होने के बाद ये जरूरी है कि बीमा कंपनी 21 दिन के अंदर क्लेम सेटल कर दे, 21 दिन के अंदर। और 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी क्लेम सेटल नहीं करेगी तो 12% की दर से उन पे ब्याज लगेगा, जो किसान के खाते में सीधा डालने का काम किया जाएगा। हमने ये भी तय किया है कि राज्य सरकार कई बार अपना हिस्सा नहीं डालती, केंद्र अपना पैसा दे देती। मैं किसी एक राज्य सरकार की बात नहीं कर रहा, कई बार डिले होता है। अगर ऐसा डिले हुआ तो 12% ब्याज राज्य सरकार के ऊपर भी लगाया जाएगा, जो सीधे किसान के खाते में डाला जाएगा। तो एक तो टेक्नोलॉजी का। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेमध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडत आणि पीक विमा कंपन्यांना सरसकट दंड कसा ठोठावला जाणार आहे 21 दिवसाच्या आत जर त्यांनी पीक विमा दिला नाही तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा काय म्हटले शिवराज सिंग चौहान। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। 14 कोटी रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर 21 दिवसाच्या आत होतील असं त्यांनी सांगितलं। ओके, 14 कोटी या माणसाला मला काही कळत नाही, हा माणूसच काय, हे जे काही सरकारी आहे सरकारचं। आता 14 कोटी रुपये 90 लाख लोकांना, म्हणजे तुम्ही काय शेतकऱ्यांना 1,000, 1,500 रुपये देणार आहात का? जिथे तुम्ही 17,500 रुपये हेक्टरी सांगता तिथे आता फक्त 2,000, 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहात का? त्यातल्या त्यात ज्या कंपन्यांना तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिले त्या कंपन्यांकडनं अजून कुठलाही डाटा फ्रीज झालेला नाही आहे, आणि मग त्या कंपन्यांनी कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन नाही, किती शेतकरी याच्यातनं अपात्र झाले, पात्र झाले, अशा पद्धतीचं कुठलंही त्यांच्याकडनं अजून आलेलं नाही आहे, नोटिफिकेशन नाही, तशा पद्धतीचे परिपत्रक नाही, तशा पद्धतीचे राज्य सरकारचा देखील GR नाही। कारण की राज्य सरकार जे आहे ते मजा मस्ती, झेडपी निवडणुका, पंचायत समित्या, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये बिझी असताना त्यांना शेतकरी कुठं दिसतो आहे का? त्यातल्या त्यात या नरेंद्र मोदीने ते कुठलं अमेरिकेचं जी अमेरिकेसाठी भारताची जी काही बाजारपेठ आहे कृषी क्षेत्राची ती ओपन केली, या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असताना आता शिवराज सिंग चौहान म्हटला की जी काही शेतकऱ्यांना 21 दिवसाच्या आत आम्ही पीक विमा देणार आहोत। त्यांची जी काही आकडेवारी आहे, महाराष्ट्रामध्ये खूप काही मोठं नुकसान झालं, भल्यांचं अक्षरशः तडीला लागलं, म्हणजे शेतकरी हा नेस्तनाबूत झाला। अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांचा डाटा डिजिटलाइज करून त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत, म्हणजे जी काही क्रांती झाली, डिजिटल क्रांती झाली, त्या डिजिटल क्रांतीचा उपयोग करून जास्तीत जास्त 21 दिवसाच्या आत हा शिवराज सिंग चौहान तोंडाच्या इथनं बोलतोय, तर ते बोलत असताना विचार करायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या तो पीक विमा कसा काय देणार आहेत। आता या सगळ्या गोष्टींमध्ये 21 दिवसाचा कालावधी जर दिला आहे तर 21 दिवसाचा कालावधी दिल्यानंतर देखील शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळणार का, या गोष्टी अजून देखील शाश्वत नाही आहेत। फक्त एकच गोष्ट इथे लक्षात आली की जो डाटा आहे शिवराज सिंग चौहान सांगतोय की 90 लाख शेतकरी, जवळपास 89 लाख शेतकरी ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील, आणि जर त्यांनी 21 दिवसाच्या आत नाही टाकलं तर व्याजासकट शेतकऱ्यांना तो पीक विमा देण्यात येणार आहे। मग ही कितपत
खरं असणार आहे. अहो शिवराज सिंग चौहान, तुमचे पाया पडतो, तुम्ही ते व्याज तर काही देऊ नका, पण जो काही पीक विमा होतो शेतकऱ्यांचा, जो काही पीक विमा बनतो, तो पीक विमा तरी टाका तुम्ही. अशा खोट्या अफवा आणि खोट्या फक्त गोड गोड बोलून शिवराज सिंग चौहान असा आता हा कृषी मंत्री झाला आहे की गोड गोड बोलून शेतकऱ्यांना कसं फसवायचं आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना उल्लू बनवायचं, हे सगळ्या गोष्टी इथे या करत असतात. राज्यसभा असो, लोकसभा असो, विधानसभा असो किंवा कुठलंही असो, फक्त हे शेतकऱ्यांना आश्वासनं देत असतात. आता पीक विमा याच्यानंतरचा जर काही नवीन अपडेट आला तर तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो. धन्यवाद.